प्रेमाने घेतो एका ऐकायला राजी रे. हालचाल कुठे कोण आहे? मेन इथं मेन कोण आहे? साहेब गेले, मेन कोण इथं? अहो दुसरा कोण आहे? आता साहेब नाही इथं, मग कोण आहे इथं? हालचाल कुठे? साहेब गेले कुठे? सरकारी कामाला गेले का? कुठे गेले? कोणत्या कामाला गेले? कस काय नाही सांगू शकत तुम्ही? एखादा चुटकून मेला साहेब येईल ना इथं? येईल का नाही? एखादा चुटकून मेला येईल ना साहेब? येईल का नाही? कायदा सुव्यवस्था बिघडायची वाट बघणार आहे का तुम्ही? काय एखादा मारायची वाट बघणार आहे? करायचं का? हे घुमरे पुढे दे, वही पुढे. कसं काय? आणि तुम्ही कर्मचारी, तुम्हाला माहिती असेल साहेब गेले कुठं? कॉल कर साहेबाला. हालचाल वही का नाहीये? अरे कुठे? कोणत्या कपाडाला? कोणत्या कपाडाला? हॅलो साहेब, ऑल इंडिया बँक देण्यात तालुक्याचे श्याम जाळे बोलतोय. हालचाल वही कुठे तुमची? हालचाल वही असेल ना तुमची? तुम्ही कुठे गेले काय तिथं असेल ना तुमची नोंद असते ना? साहेब काय सरकारी कामात गेले काय? काय म्हणता? इथला मॅटर सांग त्याला पहिले इथं काय झालं ते सांग. ऐका ना हो सर्व काय, पण तुम्ही तिथं नोंद केली असेल ना का मी मेडिकल कामासाठी चाललो काहीतरी असेल ना? हालचाल वही असते ना तुमची का नाही राहत? नाही राहत का? तुमच्याकडे नाही राहत का वही? कोणतं वरचं ऑफिस? वरचं ऑफिस कोणतं? हा आता जे फोटो ठेवलेले होते, ऐका 2 मिनिटं ऐका सावळे साहेब. जे फोटो ठेवले ते कोणी नेले? ते फोटो उचलले कोणी? हा कोणी उचलले? ऐका माझं ऐका साहेब, ऐकून घ्या. पूर्ण समाज इथं जमलाय, पूर्ण जेवढे आहे ना ऐका. हॅलो, जेवढे गावातले जेवढे आहे ना कार्यकर्ते, सर्व धर्म बरोबर, सर्व इथं जमले बरोबर. तुम्ही विटंबना केली सरळ बरोबर ना? तर नाही विटंबना झाली, विटंबना. हो बोला. हा हा कोणाला गेला होता तुम्ही? त्याचं नाव सांगा. कोणाला गेला होता? कर्मचारी मला सांगा. केदारे होते, घुमरे होते, कोण होतं? हा मला काय झालं म्हणजे? अहो महामानवांचे फोटो ऐका ना, ऐकून तर घ्याल तुम्ही. ऐका माझं, ऐकता का? जर ऐकून घ्या. गौतम बुद्धांचा फोटो होता, बाबासाहेबांचा फोटो होता, साईबाबाचा फोटो होता, गणपतीचा फोटो होता बरोबर ना? मग काय केलं तुम्ही? विटंबना नाही केली काही? अहो झाली कश काय? विटंबना केली की नाही? तुम्हाला टार्गेट करायला ऐका हे काय बोलतो सांगा. तुम्हाला पर्सनली टार्गेट करायला तुम्ही आमचे जावई बिवई का काय? तुम्हाला पर्सनली टार्गेट करण्यासाठी तुम्ही शासनाचे नोकर आहेत, सगळ्यात महत्वाचा मेन मुद्दा. आणि एका बाजूला समाजावर जर असा प्रकार जर कृत्य घडतात, याला जबाबदार कोण आहे? तुम्हीच आहे ना. तुमच्या कार्यालयामध्ये घटना घडती, ही काय तुम्हाला काही गाव पातळीची घटना वाटती का एखाद्या घरातला फोटो फाडल्यासारखं वाटतंय? तुम्ही पर्सनली कसं काय ओढून घेताय? तुम्ही त्या खुर्चीचे दावेदार आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय. तुम्ही कोण आहे? मला एक सांगा, तुम्ही कोण आहे मला ते सांगा पहिले. हा मग चुकी मान्य करा ना तुम्ही आम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही तुमची चुकी मान्य करा ना. तुमच्या तिथं कार्यालयामध्ये आलो आणि तुमचे अधिकारी एक इकडं पळतं ते तिकडं पळतं. नाही की तुम्ही शासनाचे नोकर आहे का जनतेचे नोकर आहे ते तरी सांगा आम्हाला. अरे एकही बोलायला तयार नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मूर्त्या पाडायचे आहे का? अहो आम्ही ज्या वेळेस तुमच्या कार्यालयामध्ये आलो त्यावेळेस तुमचे कर्मचारी या ठिकाणी एक इकडं पळतं ते तिकडं पळतं, एक हे म्हणतं आमचा काही संबंध नाही, साहेबांना विचारा. म्हणजे इथं बाकी दुसरं कोणी वालीच नाही का MSCBला? तिथं तुमच्या कर्मचाऱ्यांना विचारा ना तुम्ही. आता तुमचे कर्मचारी इथं सगळे इथं ऐकू राहिले, त्यांना विचारा. हे काय घुमरेन ते आहे नाही तर त्यांना विचारा, ते सांगतील ना तुम्हाला. ते आम्हाला काय माहिती नाही. घुमरे, शिंदे, केदारे हा काय म्हणता? काय त्यांना बोलून घेतलं मी. आता समाजाला मला खाली पायची निशाण केली तुम्ही. अहो बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं एवढं मोठं संविधान लिहिलं. पहिलं विद्युत ऐका ना. हॅलो,
पहिलं विद्युत मंत्रिमंडळामध्ये पहिले ते मंत्रिपद त्यांनी भुसावलेलं आहे. या महामानवाच्या यांनी आज तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आणि त्यांचाच तुम्ही विटंबना करताय. ही लाजिरवाणी गोष्ट असं म्हणायला काहीच अडचण नाही वास्तविक पाहता. आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र द्या तुम्ही चुकी मान्य केली म्हणून. मग आम्ही तुमच्यावर FIR करावा का? आम्ही FIR करा, उद्या तुमच्या विरोधात आंदोलन उभे करू का? मग आम्हाला फोटो पाठव. आमच्याकडे व्हिडिओ आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये. आता तुमच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी फोटो उचलला ते मला सांगा आधी. आता ते फोटो या ठिकाणी हटवले. कोणी हटवले? कोणी? जेव्हा अन्यायाच्या विरोधात जेव्हा आवाज उचलतो तेव्हा तुम्ही उचलता का फोटो? इतक्या दिवस नसतो आलो तर काय केलं असतं तुम्ही? हा साहेब ऐका ना. ओ साहेब ऐका, हे बघा मला आहे ना हे काहीच जमत नाही. मला राशन भाषण काहीच जमत नाही. पॅन्थर आणि पॅन्थर दे नाही युट्यूबवर जाऊन बघा. हा तुम्हाला तेच सांगतो. मला तुम्ही उलट पालट काही बोलूच नका. मला फक्त सांगा फोटो कोणी उचलले? विटंबना का केली तुम्ही? फोटो कुठे म्हणा फोटो? ते फोटो ठेवले कुठं? ऐका, गावात 4 ठिकाणी मुद्दावेर आहे. तुम्ही त्यांना देऊन टाका ते फोटो. तुमचा जो कर्मचारी केदार आहे त्याला सांगा स्वतः हे फोटो घेऊन जा एखाद्या मुद्दावेरात देऊन टाक. हा कोणाला? केदाराला काय एकट्याला का टार्गेट करताय? तुम्ही कोण आहे? अहो तुम्ही कोण आहे? तुम्ही SCचे ना? हो केदार. मी काय सांगतो, तुमचा कर्मचारी केदार आहे त्याला माहित आहे ना का 4 ठिकाणी मुद्दावेर आहे त्या ठिकाणी फोटो नेऊन द्या. बरोबर आहे की नाही? का धुळीत टाकायचे? गणपती मंदिर आहे, ऐका, गणपती मंदिर आहे, साईबाबा मंदिर आहे, तिकडे जाऊन फोटो देऊन टाका. नाही तुमच्या अवकात ना देऊन टाका. तुम्हाला सांभाळायचं जर कटाळ येत असेल ना तर तुम्ही तेही केलं तर एकदम योग्य राहील ना. अहो त्या संविधानावर तुम्ही जगताय. तुम्ही किती फोटो लावला? 2x2चा? हा कोणतं? अरे लाख असू दे, दोन्ही ऑफिस एकाचे ना. संविधान कोणी बाबासाहेबांनी लिहिलं ना. आता कसं तुला कधी पिन लागली? हे बघा आता तुमच्या माणसाला कधी पिन लागली? अरे असू दे ना. हे ऑफिस कोणाचं आहे? हे ऑफिस कोणाचं आहे? अरे हा हे कोणाचं आहे? हे गावाच्या बाहेर आहे का? बरं माफीनामा हा? तुम्ही लेखी माफीनामा द्या मला, तेव्हा मी थांबेल. नाही तर उद्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आणि आमच्या संघटनेतर्फे बरं का काय करीन? टाळेबंद आंदोलन होणार का साहेब? हॅलो, एक लेखी नामा तुम्ही प्रामाणिकपणे द्या. आणि तुम्हाला जर वातावरण दूषित जर करायचं नसेल मीटिंग मध्ये थोडं लास लावलं. मग आता इथं 100-150 लोक जे आले ते ते येडे फोटो म्हणून- कोणाचे होते? ऐका, इथं 100-150 लोक येडे म्हणून आले का इथं? अहो, दुरुस्ती म्हणजे मी कॉल केल्यानंतर तुम्ही दुरुस्ती कराल का? हा? काय सांगितलं? म्हणजे आम्ही रोज यायचं की इथं बघायला तुम्ही कोणत्या फोटोला हार घालता, कोणत्या फोटोला अगरबत्ती लावते सांगायला यायचं का आम्ही? हा तुमचं काम आहे ना. कर्मचारी कोण होता तो भाडवा? त्याने उचलला तो फोटो, त्याचं नाव सांगा. हा अहो पॅन तर अग्रेसिव्हच राहता. हो मला एक सांगा, आम्ही जर असे शेपूट घालून बसू तर तुमच्यासारखे मग आमच्यावरती हे करतील ना. बोला भाई. हं? ते लेखी पत्र देत नाही त्यांना म्हणा लेखी पत्र द्या, त्यांना माफी आम्हाला द्या. द्या.